नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या 41 दिवसांपासून एक ग्रामगीता अध्ययनाची पॉडकास्टची सिरीज बघत आहोत आणि या सिरीजला आपल्या सर्वांचा प्रचंड भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे सर्व श्रोते मंडळींचे मी या ठिकाणी सर्वप्रथम गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आज आपण 41व्या दिवशी या सिरीजच्या आलेलो आहोत आणि मला आज सांगायला आनंद वाटेल की आज आपण 41व्या दिवशी येऊन पोहोचलो आहोत. म्हणजे ग्रामगीतेचा शेवटचा अध्याय आज आपण बघणार आहोत. 41वा अध्याय आज आपण शेवटचा बघणार आहोत. त्याआधी आपण थोडंसं रिव्हिजन करून बघूया. म्हणजे आजपर्यंत आपण ग्रामगीतेमध्ये किती अध्याय पाहिले, त्याची नावं काय होते, पंचक किती होते, याचं थोडंसं आपण एक रिव्हिजन करूया. नंतर आपण 41व्या अध्यायाकडे जाऊया. तर आपण सुरुवातीला सतधर्म मंथन पंचक पाहिलं. त्यामध्ये 5 अध्याय होते. पहिला अध्याय होता देवदर्शन, त्यानंतर दुसरा अध्याय होता धर्माध्ययन आणि तिसरा अध्याय होता आश्रम धर्म, चौथा अध्याय होता संसार परमार्थ आणि 5वा अध्याय होता वर्णव्यवस्था. त्यानंतर आपण लोकवशीकरण पंचक म्हणजेच ग्रामगीतेतील दुसरं पंचक आपण बघितलेलं होतं आणि त्यामध्ये 6वा अध्याय होता संसर्ग प्रभाव, 7वा अध्याय होता आचार प्राबल्य, 8वा अध्याय होता प्रचार महिमा, 9वा अध्याय होता सेवा सामर्थ्य आणि 10वा अध्याय होता संघटन शक्ती. त्यानंतर आपण तिसरं पंचक पाहिलं ग्राम निर्माण पंचक. त्यामध्ये 11वा अध्याय ग्राम रक्षण, 12वा अध्याय ग्राम शुद्धी, 13वा अध्याय ग्राम निर्माण कला, 14वा अध्याय ग्राम आरोग्य आणि 15वा अध्याय गोवंश सुधार पाहिला आपण. त्यानंतर आपण ग्रामगीतेतील 4थं पंचक बघितलं, ज्याचं नाव होतं दृष्टी परिवर्तन पंचक. या पंचकामध्ये 16वा अध्याय होता वेशवैभव, 17वा अध्याय होता गरिबी श्रीमंती, 18वा अध्याय होता श्रमसंपत्ती, 19वा अध्याय होता जीवन शिक्षण आणि त्यानंतर 20वा अध्याय होता महिला उन्नती. त्यानंतर 5वं पंचक होतं संस्कार शोधन पंचक. त्यामध्ये आपण 21वा अध्याय पाहिला वैवाहिक जीवन, 22वा अध्याय पाहिला अंत्यसंस्कार, त्यानंतर 23वा अध्याय पाहिला सणोत्सव, त्यानंतर आपण 24वा अध्याय पाहिला यात्रा मेळे आणि आपण 25वा त्यामध्ये अध्याय पाहिला देवदेवळे. त्यानंतर आपण ग्रामगीतेतील 6वं पंचक बघितलं, ज्याचं नाव होतं प्रेमधर्म स्थापन पंचक. त्यामध्ये 26वा अध्याय होता मूर्ती उपासना, 27वा अध्याय होता सामुदायिक प्रार्थना, 28वा अध्याय होता प्रार्थना व विश्वधर्म, 29वा अध्याय होता दलित सेवा आणि 30वा अध्याय होता भजन प्रभाव. त्यानंतर आपण 7वं पंचक पाहिलं देवत्व साधन पंचक. देवत्व साधन पंचकामध्ये आपण 31वा अध्याय पाहिला संत चमत्कार, त्यानंतर 32वा आपण अध्याय पाहिला संत स्वरूप, त्यानंतर आपण 33वा अध्याय पाहिला अवतार कार्य, त्यानंतर आपण 34वा अध्याय पाहिला प्रारब्धवाद आणि आपण मग 35वा अध्याय पाहिला प्रयत्न प्रभाव. त्यानंतर आपण ग्रामगीतेतील शेवटचं पंचक म्हणजे 8वं पंचक बघितलं, ज्याचं नाव आहे आदर्श जीवन पंचक. या पंचकामध्ये आपण 36वा अध्याय बघितला जीवनकला, 37वा अध्याय बघितला आत्मानुभव, 38वा अध्याय बघितला ग्रामकुटुंब, 39वा अध्याय बघितला भूवैकुंठ आणि 40वा अध्याय बघितला ग्रंथाध्ययन. आणि आज आपण 41व्या दिवशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आज आपण 41व्या दिवशी ग्रामगीतेतील शेवटचा अध्याय पाहणार आहोत ग्रंथ महिमा, जो आदर्श जीवन पंचकातील आहे. आणि ग्रंथ महिमा या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अध्यायाचे आदर्श म्हणून अध्यायाच्या अगदी सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 147 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. चला तर मग श्रोते मंडळी, या संपूर्ण ग्रामगीतेचा सार ग्रंथ महिमा या अध्यायाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण एका अशा ग्रंथावर बोलणार आहोत ज्याचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय, पण ज्याच्यात दडलेला विचार तो कदाचित पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. आपण बोलतोय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता याबद्दल. हो, आणि त्यातही आपण म्हणजे संपूर्ण ग्रंथावर नाही बोलणार, तर आपण त्याच्या शेवटच्या 41व्या अध्यायावर लक्ष केंद्रित करतोय. या अध्यायाचं नाव आहे ग्रंथ महिमा. बरोबर. आजचा आपला उद्देश केवळ ग्रामगीता काय आहे हे सांगणं नाही, तर स्वतः तुकडोजी महाराजांना काय वाटत होतं की लोकांनी हा ग्रंथ कसा वाचावा, कसा समजावा आणि कसा जगावा हे समजून घेणं महत्वाचं आहे. हो, म्हणजे एक प्रकारे ग्रंथ वापरण्याची ही लेखकाने स्वतः दिलेली गाईडलाईन आहे. अगदी. या ग्रंथाची खरी फलश्रुती काय याचा आज आपण शोध घेऊया. आणि ही गोष्ट
या चर्चेला खूपच रंजक बनवते. कारण सहसा लेखक आपल्या ग्रंथाबद्दल इतकं बोलत नाहीत, पण इथे महाराज स्वतः वाचकाला मार्गदर्शन करतायत. आणि हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ग्रामगीतेमध्ये गाव हेच देवाचं रूप मानलंय. त्यामुळे हा अध्याय म्हणजे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन नाही. तर सामाजिक क्रांती कशी घडवायची याची गुरुकिल्ली आहे. अगदी बरोबर. चला तर मग ही गुरुकिल्ली वापरून एक एक कुलूप उघडूया. सुरुवातीलाच महाराज एक मोठा धक्का देतात. ते परंपरेने चालत आलेल्या पारायणाच्या कल्पनेला छेद देतात. हो. ते म्हणतात की केवळ पुण्य मिळवण्यासाठी अर्थ न समजता पोपटपंची करण्यात काहीच अर्थ नाही. अर्थहीन करिता पारायणा करू नका. हे त्या काळात किती धाडसाचं विधान असेल ना. खूपच धाडसाचं. कारण पारायण आणि पुण्यसंचय या कल्पना आपल्या संस्कृतीत किती खोलवर रुजलेल्या आहेत. पण महाराज म्हणतात, थांबा, आधी अर्थ शिका. आधी शिकावे अर्थज्ञान. नाहीतर ते वाचन म्हणजे केवळ शब्दांची एक निर्जीव मिरवणूक ठरेल. आणि मला यातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं नाही ठेवायचं. नाही. ते म्हणतात, तुम्ही जे काही शिकलात ते त्यांनाही समजावी आपुली बोली. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत इतरांनाही समजावून सांगा. ज्ञानाच्या गंगाजळीचं रूपांतर एका वाहत्या प्रवाहात करण्याचा हा विचार आहे. अगदी बरोबर. इथे ज्ञानाच्या खाजगीकरणालाच विरोध आहे. आणि ते पुढे जाऊन एक व्यावहारिक सूचनाही देतात की जर वाचकालाच अर्थ कळला नाही आणि तो काहीतरी वाचत बसला तर श्रोते कंटाळून उठून जातील. हो, मग अशा वाचनाचा उपयोग काय? खरं वाचन ते ज्यामुळे अंगी स्फुरण भाव उठतो आणि कर्म करावयासी वळतो जीव. म्हणजे वाचनाने अशी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की माणूस कृती करायला प्रवृत्त झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे वाचन हे बौद्धिक व्यायामापेक्षा जास्त आहे. ते एक प्रेरणादायी कृती आहे. पण ही प्रेरणा इतरांना तेव्हाच मिळेल जेव्हा सांगणाऱ्याच्या बोलण्यात आणि वागण्यात ताळमेळ असेल. हो. आणि इथेच महाराज पुढच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर येतात. वाचकाचं किंवा उपदेशकाचं चारित्र्य. ग्रंथ समजला पण वाचणारा आचारशील नसेल तर सगळंच व्यर्थ आहे. इथे महाराज कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्ट सांगतात की जर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असेल तर समाजात तुमची टिंगल होईल. लोक तुमच्यावर हसतील. हो. आणि ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी जी दैनंदिन जीवनातली उदाहरणं दिली आहेत ती अक्षरशः कालातीत आहेत. हो, ती उदाहरणं इतकी साधी पण इतकी भेदक आहेत. पहिलं उदाहरण बघा. जो माणूस तोंडाने सत्य बोलावे असं वाचतो पण स्वतःच्या आयुष्यात कधी खरं बोलत नाही. बरोबर. त्याला गावकरी सत्यवान कसं म्हणतील? हे म्हणजे स्वतःच्याच शब्दांचा अपमान करण्यासारखं आहे. आणि दुसरं उदाहरण त्या कंजूष माणसाचं, जो पैशांवर सापासारखं वेटोळे घालून बसलाय पण लोकांना प्रवचन देतो की दानधर्म किती महत्वाचा आहे आणि त्याला वाटतं की लोकांनी त्याला उदार दाता म्हणावं. ही अपेक्षाच किती हास्यास्पद आहे. पण मला सर्वात जास्त विचार करायला लावणारं उदाहरण म्हणजे ते शाळेतल्या शिक्षकाचं. शिक्षक स्वतः पान तंबाखू खाऊन वर्गात येतो आणि मुलांना शिकवतो, मुलांनो, व्यसनं वाईट असतात, ती सोडा. महाराज लिहितात की तेव्हा मुलं त्याच्याकडे पाहून हसतात. त्या उपदेशातली सगळी हवाच निघून जाते. त्याचा अधिकारच संपतो. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्या पंडिताचं उदाहरण. हे तर इतकं नाट्यमय आणि प्रभावी आहे. एक पंडित जेवायला बसण्यापूर्वी मोठ्या थाटात शांतीपाठ म्हणतो, ओम शांतीही शांतीही शांतीही. पण जेवण वाढायला बायकोला थोडा उशीर होतो आणि तो पंडित संतापून तिला मारायला उठतो. हो. तेव्हा तिची पत्नी जे वाक्य म्हणते ते या संपूर्ण अध्यायाचं सार आहे. मलाही तसंच वाटतं. ती म्हणते, वाहवा ऐशी शांती, उत्तम मंत्राची फलश्रुती. काय जबरदस्त टोमणा आहे हा. हो, या एका वाक्यात महाराजांनी ढोंगीपणावर, दांभिकतेवर इतका मोठा प्रहार केलाय की त्यासाठी वेगळ्या भाषेची गरजच नाही. अगदी. या उदाहरणांमधून ते एकच सूत्र सांगतात, जैसे सांगावे तैसेची वागावे. हाच खरा धर्म आहे. कारण शब्दांमध्ये शक्ती नसते, शक्ती असते आचरणात. बरोबर. प्रामाणिक आचरणच लोकांचं हृदय परिवर्तन करू शकतं, नाहीतर ते निव्वळ मनोरंजन किंवा वेळ घालवणं ठरेल. हे सगळं ऐकल्यावर एक साहजिक प्रश्न मनात येतो, जो त्या काळातही लोकांना पडला असणार, की अनेक जुन्या ग्रंथांमध्ये तर असं लिहिलेलं आहे की अमुक एक पोथी वाचली की पुत्रप्राप्ती होईल, धन मिळेल, मोक्ष मिळेल. हो, मग त्याचं काय? आजही लाखो लोक याच श्रद्धेने पारायणा करतात. आणि या प्रश्नाला तुकडोजी महाराजांनी दिलेलं उत्तर त्यांची तर्कशुद्ध आणि व्यावहारिक दृष्टी दाखवतं. ते अशा फलश्रुतींना
प्रलोभन किंवा आमिष म्हणतात. आमिष. हो, आमिष हे लोकांना ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी वापरलेलं एक तंत्र आहे. हेतू हाच की या आमिषाने का होईना लोक ग्रंथ वाचतील, तो जवळ ठेवतील आणि या प्रक्रियेत एखादं जरी चांगलं वाक्य त्यांच्या कानावर पडलं, त्यांच्या मनात रुजलं, तर त्यातून कोणाचं तरी भलं होईल. बरोबर. म्हणजे ही एक प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. पण यात एक धोकाही आहे आणि महाराज तोही ओळखतात. ते म्हणतात की काही ग्रंथांमध्ये इतक्या अवास्तव गोष्टी लिहिल्या आहेत की लोकांचा हळूहळू श्रद्धेवरूनच विश्वास उडू लागतो. हो, ते म्हणतात, ग्रंथीन अपार फलश्रुती कथिली परी अनुभवासी नाही आली. हजारो लोकांनी वाचलं पण अनुभव काहीच आला नाही. यामुळे मूळ विचारालाच धक्का बसतो. आणि मग कृती आणि श्रद्धा यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी ते पुन्हा एकदा अप्रतिम उदाहरणं देतात. एक उदाहरण तर खूपच गमतीशीर आहे. ते कलकत्त्याच्या गाडीचं. ते म्हणतात, समजा तुम्ही कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसलात आणि देवाला प्रार्थना करत बसलात की देवा मला पंढरपूरला पोचव, तर देव काय करणार? काहीच नाही, तुमची दिशाच चुकलेली आहे. अगदी. आधी योग्य गाडीत बसा, मग प्रार्थना करा. कृतीशिवाय श्रद्धा पंगू आहे. बरोबर. दिशाच चुकली असेल तर वेग वाढवून काय फायदा? आणि दुसरं उदाहरण तर आणखीनच भेदक आहे. त्यात चोराचं. एका चोराला 7.5 लागते. ती दूर करण्यासाठी तो शनिदेवाची पोथी वाचतो. पण चोरी करणं काही सोडत नाही. आणि मग जेव्हा तो पोलिसांच्या तावडीत सापडतो तेव्हा तो आपल्या गुरुला विचारतो की आता सुटण्यासाठी काय करू. आणि तो गुरुही त्याच्यासारखाच असतो. तो सल्ला देतो की शिवलीलामृत वाच, सत्यनारायणाची पूजा लाल आणि मला सोन्याचं दान दे म्हणजे तू सुटशील. चोराने ते सगळं केलं पण अर्थातच त्याची शिक्षा काही चुकली नाही. नाहीच. तुरुंगात गेल्यावर तो संतापून म्हणतो, काय करावी देवपूजा ती, ग्रंथ जाळावे अग्निवरी. इथे महाराज सांगतात की दोष देवाचा किंवा ग्रंथाचा नाहीये. दोष तुझ्या लबाड वृत्तीचा आहे. तू तुझी मूळ कृती म्हणजे चोरी करणं सोडलंच नाहीस तर फळ कसं मिळेल? नाहीच मिळणार. हा लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन पोट भरणाऱ्यांवर, उदरनिमित्तासाठी आणि डोळे झाकून वेड्यासारखी व्रतवैकल्य करणाऱ्यांवर व्रतसाधने वेड्यापरी केलेला एक सणसणीत प्रहार आहे. हो, त्यांचा संदेश एकदम स्पष्ट आहे. सत्य तेंची शोधूनी आचरावे. जे तर्काला पटतं, जे अनुभवाला येतं तेच स्वीकारा, बाकीचा फापट पसारा बाजूला सारा. तर मग या सगळ्या खोट्या आकर्षक फळांचं खंडन केल्यानंतर ग्रामगीतेची खरी फलश्रुती काय आहे? जर पुत्र, धन, मोक्ष ही फळं नसतील तर मग काय मिळतं हा ग्रंथ वाचून आणि आचरणात आणून? इथे महाराज ग्रामगीतेचं खरं स्वरूप उघड करतात. ते ग्रामगीतेला प्रखर शब्दबाण म्हणतात. हा बाण वाचणाऱ्याच्या हृदयात घुसून त्याच्यातील दोषांना बाहेर काढतो आणि त्याला घडवतो. जसा टाकीचा घाव दगडाला देव पण देतो, तसं ग्रामगीतेचे शब्द माणसाला माणूस पण देतात. हो, ही फुले वाहनासाठी नाहीत तर ही आजच्या युगासाठी संजीवनी बुटी आहे असं ते म्हणतात. आणि या संजीवनी बुटीतून मिळणारी फळं ही कोणतीही जादूची नाहीत. ती अत्यंत खरी आणि व्यावहारिक आहेत. आपण त्यांची विभागणी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर करू शकतो. वैयक्तिक स्तरावर काय बदल होतो? वैयक्तिक स्तरावर दुःखाने खचलेल्या माणसाला धीर मिळतो. माणसाचं चारित्र्य घडतं, अज्ञान नाहीसं होतं, मनात सर्वांबद्ध प्रेम करुणा निर्माण होते. आणि या सगळ्याचा शेवट आत्मज्ञानात होतो. म्हणजे माणूस स्वतःला ओळखायला लागतो, स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ त्याला सापडतो. वा. आणि हा वैयक्तिक बदल जेव्हा अनेकांमध्ये होतो तेव्हा त्याचं रूपांतर सामाजिक बदलात होतं. सामाजिक स्तरावरची फळं तर आणखीनच मोठी आहेत. हो, तीच तर ग्रामगीतेची खासियत आहे. महाराज सांगतात, हा ग्रंथ आचरणात आणला तर गावातली भांडणं, वैर संपेल, सामुदायिक वृत्ती वाढेल, म्हणजे मी नाही आम्ही ही भावना वाढेल. गावाचं आरोग्य सुधारेल, शेतीत प्रगती होईल, नवीन उद्योग उभे राहतील, स्त्रिया आणि मुलांचं जीवन आदर्श बनेल, विवाहासारखे सामाजिक संस्कार अधिक अर्थपूर्ण आणि सुखकर होतील. म्हणजे एका व्यक्तीच्या परिवर्तनातून संपूर्ण गावाच्या परिवर्तनाची ही प्रक्रिया आहे. आणि या सगळ्याचं अंतिम ध्येय आहे आदर्श गाव निर्माण करणे. हो, एक असं गाव जिथे कोणी भिकारी नाही, कोणी बेरोजगार नाही, जिथे भांडण तंटे नाहीत आणि सर्वजण विश्वकुटुंबाच्या भावनेने एकत्र राहतात. महाराज अशा गावाला प्रत्यक्ष वैकुंठ भुवन म्हणतात. हेच या ग्रंथाचं खरं फळ आहे. ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही. त्यांची एक ओवी याचं सार सांगते. ग्रामगीतेचे फळ नव्हे एकटे असी, एका सहित आहे ग्रामासी.
म्हणजे इथे मोक्ष किंवा उद्धार हा वैयक्तिक नाही, तो सामूहिक आहे. अगदी. हीच ग्रामगीतेची खरी, सकल आणि व्यापक फलश्रुती आहे. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये की ग्रामगीता हा कृतीचा जाहीरनामा आहे, केवळ पूजेचा ग्रंथ नाही. त्याची खरी शक्ती श्लोक पाठ करण्यात नाही, तर त्यातली तत्व जगण्यात आहे. बरोबर. आणि म्हणूनच महाराज या ग्रंथाला भगवद्गीतेचं सक्रिय रूप म्हणतात. हो, त्यांची ती ओवी खूपच प्रसिद्ध आहे. गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला. हो, म्हणजे भगवद्गीतेने एका व्यक्तीला, अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली, तर ग्रामगीता संपूर्ण गावाला म्हणजेच समाजाला त्याच्या सामूहिक कर्तव्याची जाणीव करून देते. आणि एवढा मोठा व्यापक विचार मांडतानाही तुकडोजी महाराजांची नम्रता थक्क करणारी आहे. हो, ते या ग्रंथाचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत, ते आपल्या शब्दरचनेला गावंढळ म्हणतात. खरंच ते म्हणतात, दोष तो माझा सकळ, गुण तो थोरांचा. सर्व श्रेय ते आपल्या गुरु आणि ईश्वराला देतात. ही महानतेची खरी ओळख आहे. आणि जाता जाता हा ग्रंथ कोणी वाचावा, म्हणजे आदर्शवाचक कोण असावा, याबद्दलची त्यांची कल्पना तर मला खूपच क्रांतिकारक वाटते. ती तर आहेच, कारण ते म्हणतात हा ग्रंथ वाचण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी कुठल्या तरी मोठ्या विद्वान पंडिताला शोधत बसू नका. गावातल्याच एका माणसाला निवडा. हो, पण तो माणूस कसा असावा? सुंदर आहे. ज्ञानाला श्रमापासून आणि सेवेपासून तोडलेलं नाहीये. नाही. ज्ञानी माणूस म्हणजे कुणीतरी उच्च आसनावर बसलेला, समाजापासून अलिप्त असलेला नाही, तर तो समाजात राहणारा, त्यांच्यासोबत काम करणारा, प्रसंगी नांगर धरणारा आणि लोकांची सेवा करणारा आहे. ज्ञान आणि कर्म यांची ही सांगर आजच्या काळात खूप महत्वाची आहे. खरंच. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाऊया. महाराज या अध्यायात लिहितात की जर कधी सहज तुमच्या हातात हा ग्रंथ आला आणि तुम्ही मधलंच कुठलं तरी पान उघडलं, तर असं समजा की ग्रामदेवतेनेच तुम्हाला तो उपदेश केला आहे आणि त्याप्रमाणे वागा. आजच्या काळात जिथे आपण सतत माहितीच्या महापुरात गटांगळ्या खात असतो, सतत काहीतरी स्क्रोल करत असतो, तिथे हा विचार खूपच वेगळा आणि महत्वाचा वाटतो. वैयक्तिक संदेश आहे, एक कृती करण्याचा इशारा आहे, असं मानलं तर काय होईल? खरंच, जर आपण प्रत्येक चांगल्या विचाराला, प्रत्येक ज्ञानाच्या कणाला हा माझ्यासाठी आहे आणि मला यावर काहीतरी कृती करायची आहे, या भावनेने स्वीकारलं, तर आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात किती मोठे बदल घडू शकतील, हा विचार करण्यासारखा आहे. धन्यवाद मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचा आपला ग्रामगीतेतील शेवटचा अध्याय होता, म्हणजे आपली पूर्ण सिरीज आज कंप्लीट झालेली आहे. खरं तर मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो, कारण आपण ग्रामगीता पूर्णपणे आज समजून घेतली आहे, मला असं वाटतं. आणि आपण जे ग्रामगीता समजून घेतली आहे ते लोकांपर्यंत सुद्धा आपण पाठवली पाहिजे, कारण जोपर्यंत लोकांना ग्रामगीतेविषयी माहिती होणार नाही, तोपर्यंत लोकांमध्ये तुकडोजी महाराज काय आहे किंवा तुकडोजी महाराजांचे विचार काय आहे ते समजणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आज गावागावापर्यंत आणि कुटुंबापर्यंत, एका व्यक्तीपर्यंत ग्रामगीता पोहोचणं फार आवश्यकता आहे. मी आशा करतो की तुम्ही जास्तीत जास्त या सिरीजला शेअर कराल, कारण पूर्ण 41 अध्याय कंप्लीट झाल्यामुळे तुम्ही कोणालाही जरी का आता शेअर केले तर कोणीही आता पूर्ण 41 अध्याय एका वेळेस सुद्धा पाहू शकतात. त्याच्यामुळे 41 अध्याय वाचायला कदाचित आपल्याला 41 दिवस लागू शकतात, परंतु हे जे सिरीज आहे ते एका दिवसामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता आणि ग्रामगीता एका दिवसामध्ये पूर्णपणे तुम्ही समजून घेऊ शकता. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या सिरीजला जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे याच्या समोरचे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील. त्यासोबतच जसं सरांनी सांगितलेलं आहे की लाईक आणि शेअर भरपूर करा, म्हणजेच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे साहित्य प्रत्येक घरामध्ये पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या चॅनलच्या माध्यमातून चांगली मदत होईल. धन्यवाद. जय गुरु.